मंडळी नमस्कार, मी विनोद रायकर. मी आत्ता आहे पुणे जिल्ह्यात असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील हिवरे बुद्रुक ह्या गावामध्ये आणि हे एडगाव धरण आहे. दोन नद्यांच्या संगमावरती मी आत्ता आहे. इकडे पुष्पावती नदी आहे आणि माझ्या डाव्या साईडला आहे ती कुकडी नदी आहे. या दोन्ही नद्यांच्या संगमावरती या ठिकाणी दोन मंदिरं आहेत. पाण्याची पातळी कमी झाली त्यामुळे या हिवरे बुद्रुक गावातील ही जी दोन मंदिरं आहेत ती आपल्याला आता दृष्टिक्षेपास पडायला लागलेली आहेत. पूर्ण मंदिर हे पडलेलं आहे आपण पाहू शकतो, पण मंदिराचे अवशेष जे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत, त्यामुळे जुन्या आठवणींना या ठिकाणी उजाळा भेटलेला आहे. इथे एक महादेवाचं मंदिर आहे आणि ह्या मंदिरासमोरील या ठिकाणी आपण पाहतोय नंदी आहेत, 1 2 3 अशा या ठिकाणी मूर्त्या आहेत. या ठिकाणी एक शिल्प देखील आहे, ते नक्की कशाचं आहे, गणपतीचं वगैरे असू शकतं कदाचित. आणि इकडे आल्यानंतर आपण पाहतोय इकडे शिवलिंग देखील आपल्याला पाहायला भेटतंय आणि महादेवाच्या मंदिराच्या समोर आपल्याला नंदी असतातच. त्यामुळे हा एक इतिहास जो आहे तो आज आपल्या दृष्टिक्षेपात पडायला लागला आहे. त्या मंदिराचे पूर्ण अवशेष आहेत या ठिकाणी. इकडच्या बाजूला जर पाहिलं तर दगडी चौथारे आहेत आणि त्या एका दगडी चौथाऱ्यावरती शिलालेख देखील आहे, पण तो जीर्ण झाल्यामुळे आपल्याला तो लक्षात येत नाही आहे आणि कोणत्या लिपीमध्ये आहे तेही समजत नाही आहे. या ठिकाणी एक आपण पाहतोय हा शिलालेख आहे. हा पूर्ण हा दगडी चौथारा आणि इथे शिवलिंग देखील आहे आणि पादुका आहेत 2. इकडच्या बाजूला आल्यानंतर इकडे पण आहे एक शिवलिंग आहे आणि पादुका पण आहेत 2 दगडामध्ये कोरलेला. असा हा या ठिकाणचा थोडक्यात इतिहास खरं तर तुम्हाला मी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यावरती आपण मोठा व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्यावरती आपल्याला ह्या गावातील जुन्या आठवणी, इतिहास आपला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी माझा प्रयत्न असेल. धरणाची पातळी कमी झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला हा या ठिकाणचा या गावातील असणारा ऐतिहासिक ठेवा आज आपल्याला दृष्टिक्षेपास पडायला लागलेला आहे.